रावसाहेब दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। त्यांची ही प्रतिक्रिया आपण घेऊयात। रावसाहेब दानवे सर, सध्या एकीकडे आपण सत्ता स्थापन झालेली आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथही घेतली आहे, पण मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्यामध्ये भाजपकडून शिवसेनेच्या काही नेत्यांना विरोध केला जात असल्याचं कळत आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर लगेच आमदारांचा शपथ ग्रहण समारंभ झाला। त्यानंतर आता हिवाळी अधिवेशन मधला जो गॅप आहे तो फार छोटा गॅप आहे। या गॅप मध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, त्यामुळे याला रखडला वगैरे असं काही म्हणता येणार नाही। सगळं सुरळीत पार पडेल आणि अशा प्रकारच्या ज्या काही कल्पना येतात त्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे रावसाहेब दानवे सर, तुमचे मित्र प्रतिस्पर्धी अब्दुल सत्तार हे मंत्रिमंडळामध्ये असतील असं वाटतंय का तुम्हाला? ते आमचे मित्र आहे, आमचे प्रतिस्पर्धी नाही, ते आम्ही मित्र पक्षाचे नेते दोघ जण। त्यामुळे मंत्रिमंडळात कोण येणार आणि कोण नाही येणार हा पूर्ण मुख्यमंत्र्यांचा आहे, त्याच्यावर माझ्या प्रतिक्रियेची गरज नाही। अब्दुल सत्तार यांच्या नावाला विशेषतः आणि त्याचबरोबर संजय राठोड असतील, दीपक केसरकर, तानाजी सावंत यांच्या नावाला कुठेतरी भाजपकडून विरोध होत असल्याची माहिती आहे। बिलकुल चुकीची माहिती आहे। भारतीय पार्टी अशा गोष्टीला काही महत्व देत नाही। प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षात कोण मंत्री करायचा आणि कोण नाही करायचा हा तो त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा असा कोण्याही नावाला विरोध नाहीये आणि आमचं कोणतंही नेतृत्व अशा गोष्टीत लक्ष देत नाही। अब्दुल सत्तार जी पुन्हा एकदा मंत्री झाले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? आपण जर तरची भाषा करतोय। नाही, असं जर तरची भाषा आणि माझी स्पष्ट भाषा आहे की झाले आणि नाही झाले तर झाल्यावर विचारा, कारण हा अधिकार मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे, तो माझा अधिकार नाहीये। झाले तर काय होईल, नाही झाले तर काय होईल, त्यामुळं जर तर पेक्षा मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात येतो हा विषय, कोणाला मंत्री करायचं कोणाला नाही करायचं। पण हे करताना आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय आमच्या मित्र पक्षाशी चर्चा करून ही विषय पूर्ण करतील। रावसाहेब दानवे सर, तुम्ही एक मोठे नेते आहात भाजपचे आणि सध्या मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो रखडला आहे, त्याच्यावरून विरोधक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसतात, टीका करताना दिसतात। तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीचा हा विस्तार होईल, खाते वाटप कसं असेल, कसा हा फॉर्म्युला असू शकेल? आमचे मित्र पक्ष आणि आमच्या पक्षाचे नेते हे एकत्र बसतील आणि एकत्र बसून त्या पक्षाला हे एकमतानं निर्णय करतील। त्यामुळं या विस्ताराला रखडला वगैरे असा जो शब्द प्रयोग आपण करतात तो चुकीचा आहे। आमचा विस्तार रखडलेला नाही, वेळेच्या आत पूर्णपणे टाइम टेबल प्रमाणे पार पडेल। तो कधीपर्यंत पूर्ण होईल आणि कधी शपथ होईल मंत्र्यांची ते सांगता येईल? असं आहे की आता त्याच प्रक्रियेमध्ये आमचे नेते आज दिल्लीला गेलेत। आमचे नेतृत्व आमच्या नेत्यांशी चर्चा करतील। काही लोक आमच्यावर अशी टीका करतात यांचे सारे निर्णय दिल्लीहून होतात, जे कोणी अशी टीका करतात आमच्यावर त्याचं दिल्लीत आहेच कोण, ते इथल्या इथंच उड्या मारतात। त्यांच्यामुळे त्यांना दिल्लीला कोणी वाली नसल्यामुळे ते अशा प्रकारची भाषा वापरतात। त्यामुळं आम्ही राष्ट्रीय पक्ष आमच्या नेतृत्वापुढे आम्हाला विषय न्यावा लागतात निश्चितच। आणि आता आज देवेंद्रजी गेले दिल्लीला, निर्णय होईल। निश्चितच तुमचा मुद्दा लक्षात आला आहे रावसाहेब दानवे सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आज निर्णय होईल असं रावसाहेब दानवे म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।